श्री स्वामी समर्थ. मी दीपिका. माझ्या स्वामी समर्थ पाठीराखी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. ही गोष्ट आहे श्रीकृष्ण आणि धर्मराज युधिष्ठिर यांची. धर्मराज युधिष्ठिर श्रीकृष्णाला भेटायला आले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि म्हणाले, हे वासुदेव, आता ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अपरा एकादशीचे महात्म्य, पूजाविधी यांच्याविषयी माहिती सांगावी. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरला म्हणाले, हे राजन, या एकादशीचं नाव अपरा आहे. ही अपार धन देते. जो मनुष्य हे व्रत करतो त्याला जगातील सर्व यश कीर्ती प्राप्त होते. अपरा एकादशीचा प्रभाव ब्रह्महत्या, असत्य बोलणे, काल्पनिक शास्त्र बनवून सांगणे, खोटे बोलणे, खोटे वैद्य ही सर्व पापे नष्ट करते. जो क्षत्रिय असून सुद्धा युद्धातून पळून जातो तो नक्कीच नरकामध्ये जातो. परंतु अपरा एकादशीच्या व्रतामुळे त्यांनाही स्वर्ग प्राप्त होतो. जो शिष्य गुरुची शिक्षा ग्रहण करून सुद्धा पाठीमागे गुरुची निंदा करतो तो नरकात जाणारच. परंतु अपरा एकादशीच्या व्रतामुळे त्यालाही या पापातून मुक्ती मिळते. हे राजन, ज्याप्रमाणे गंगेमध्ये पितरांचं पिंडदान करून पुण्य प्राप्त होते, तेच फळ अपरा एकादशीच्या व्रतामुळे प्राप्त होते. हे व्रत पापरूपी वृक्षाला तोडण्यासाठी कुऱ्हाडीचं काम करते. हे व्रत पापरूपी इंधन जाळण्यासाठी अग्नी, पापरूपी अंधकार मिटवण्यासाठी सूर्य यांच्या समान आहे. अपरा एकादशीचे हे व्रत अथवा देवी देवतांचे पूजन केल्याने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो. हे राजन, ही अपरा एकादशीची कथा मी लोकहितासाठी सांगितली. जो मनुष्य ही कथा श्रवण करेल अथवा पठन करेल त्याला सर्व पापामधून मुक्ती मिळेल, यात काहीच संशय नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, ही अपरा एकादशीची ही कथा भगवान श्रीकृष्णांनी लोककल्याणासाठी सांगितली. जी ही कथा वाचेल किंवा पठन करेल किंवा ऐकेल त्यांच्यासोबत भगवान विष्णूचा आशीर्वाद नक्की राहील. जय श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ.